नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपण सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल युनिफिडमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुम्हाला तुमची जी SPPUची ऑनलाईन एक्झाम आहे तर ते एक्झाम देताना तुम्हाला जे काही तांत्रिक अडचणी किंवा कोणत्या एखाद्या कारण जे काही तुमचं व्हॅलिड कारण आहे तर त्यामुळे तुम्हाला जर एक्झाम देता आली नाही तर त्यासाठी एक्झाम झाल्यानंतर तुम्ही जो तुमचा काही ग्रेव्हन्स फॉर्म आहे म्हणजे तो तुमचा तक्रार नोंदवण्याचा जो फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरू शकताय यासाठी याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या शैक्षणिक अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता आपण सुरू करूया. तर सर्वात आधी तुम्हाला जे काही तुमचं स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम आहे त्याच्या पोर्टलवर व्हिजिट करायचं आहे SPPUच्या. याची लिंकसुद्धा मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करणार आहोत. यानंतर तुम्हाला जे काही तुमचं लॉग इन ID वगैरे आहे, जे तुमचं ईमेल ID किंवा तुम्ही कोणत्याही ईमेल ID तुमच्या फोन नंबरद्वारे तुम्ही लॉग इन करू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड एंटर करायचा आहे. यानंतर जे काही दिलेलं कॅप्चा आहे ते तुम्हाला एंटर करून लॉग इनवर क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं स्टुडंट प्रोफाईल सिस्टीमचं तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल. तर इथं तुम्ही बघू शकता, इथं ॲक्शनमध्ये तुम्हाला इथे एक लिंक दिलेली आहे की रजिस्टर ऑनलाईन एक्झाम ग्रेव्हन्सेस. ठीक आहे. तर तुम्हाला याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचं एक्झाम ग्रेव्हन्स तक्रार नोंदवण्यासाठी. यानंतर तुम्ही बघू शकता की आता जे काही तुमची एक्झाम झालेली असेल, ठीक आहे, एक्झाम झाल्याच्या 24 तासानंतरच तुम्हाला तुमच्या पर्टिक्युलर एक्झामची तुम्हाला ग्रेव्हन्स म्हणजे तक्रार नोंदवता येईल. ठीक आहे. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. 24 तासानंतर तुम्ही तुमचं तक्रार नोंदवू शकता. ठीक आहे. तर इथं बघू शकता तुमचा जो सब्जेक्ट राहील, सब्जेक्ट एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला 24 तासानंतर इथं तुम्हाला बटन दिसेल की ॲड ग्रेव्हन्स, म्हणजे तुम्हाला या विषयासाठी तुम्हाला ग्रेव्हन्स ॲड करता येईल. यानंतर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक पॉपअप ओपन होईल, जिथं तुम्हाला विचारलं जाईल तुमचं पर्टिक्युलर सब्जेक्टचं नाव दिलेलं जाईल. यानंतर तुम्हाला इथं विचारलं जाईल की सेलेक्ट ग्रेव्हन्स, म्हणजे तुमचं तक्रार कोणत्या प्रकारची आहे. यानंतर तुम्ही त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं 7 ऑप्शन दिले जातील. पहिला ऑप्शन असा आहे की नॉट एबल टू लॉग इन, लॉग्ड आउट अँड नॉट एबल टू लॉग इन अगेन, म्हणजे तुम्हाला लॉग इन करता आला नाही, तुम्हाला ऑटोमॅटिकली लॉग इन झालं किंवा तुम्हाला परत लॉग इन करता आले नाही त्यासाठी. यानंतर तुमचं जे काही इंग्लिश मराठी व्हर्जन होता जो क्वेश्चन पेपरचा तो व्यवस्थित डिस्प्ले झाला नाही आहे. यानंतर तुम्ही समजा तुमच्या एक्झाममध्ये जे काही तुमच्या आकृत्या होत्या त्या डिस्प्ले झाल्या नाही किंवा तुम्हाला रॉंग क्वेश्चन पेपर डिस्प्ले झालेला आहे. यानंतर तुम्हाला जो काही तुमचा आन्सर पेपर आहे तो तुम्हाला व्यवस्थित सबमिट करता आला नाही, तर या संदर्भात पण तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकताय. यानंतर तुम्हाला फॅमिलीमध्ये कोणाला काही कोविड इश्यू किंवा तुम्हाला कोविड वगैरेचा काही इश्यू असेल तर तुम्ही ते पण इथं याबद्दल पण तुम्ही ग्रेव्हन्स नोंदवू शकताय. आणि ओव्हरलॅप विथ अदर एक्झाम, याचा अर्थ असा की समजा तुमची एक्झाम होती आणि त्याच दिवशी तुमची अजून एखादी एक्झाम होती MPSC UPSC किंवा दुसऱ्या कोणती स्पर्धा परीक्षाची, तर याबद्दल पण तुम्ही इथं तक्रार नोंदवू शकता. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण पहिला ऑप्शन सिलेक्ट केला, नॉट एबल टू लॉग इन. ठीक आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जे खाली जे पर्याय दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला तुमचं जे सविस्तरमध्ये तुम्हाला इथं तुमचे तक्रार नोंदवायची आहे की कशामुळे तुम्हाला अडचण आलेली होती, तुम्ही लॉग इन नाही करू शकले, तर तुम्ही इथं सविस्तरमध्ये देऊ शकता. ठीक आहे. यानंतर तुम्हाला ते झाल्यानंतर तुम्हाला इथं सेव्ह ग्रेव्हन्सवर क्लिक करायचं आहे. यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते विचारतील की तुम्हाला कन्फर्मेशन विचारतील की तुम्हाला आर यू रिअली वॉन्ट टू ॲड ग्रेव्हन्स टू दिस सब्जेक्ट, तर तुम्हाला ते येस किंवा नो कन्फर्म करून तुम्हाला ते क्लिक करायचं आहे. समजा आपण येस क्लिक केलं. येस क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं लगेच बघा तुम्हाला नोटिफिकेशन येईल की एक्झाम ग्रेव्हन्स डिटेल्स सेव्ड सक्सेसफुली. तर तुम्ही या सब्जेक्टच्या समोर बघू शकताय तुमचं जे काही डिटेल होते ग्रेव्हन्सबद्दल, तर हे तुमचे सक्सेसफुली ॲड झाले आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो काही ग्रेव्हन्स आहे तुमच्या सब्जेक्टचा, तुमची जी काही तक्रार आहे, अशा पद्धतीने तुम्हाला SPPUच्या स्टुडंट प्रोफाईल सिस्टीममध्ये तुम्हाला नोंदवायची आहे. ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या रेग्युलर अपडेटसाठी, फास्टेस्ट अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्यामध्ये तुम्हाला स्टडी मटेरियलसुद्धा भेटेल, जे काही तुमचं स्टडी मटेरियल आहे ते. यानंतर आपल्याला इंस्टाग्रामवर फॉलो नक्की करा. धन्यवाद. Hello everyone, welcome to YouTube channel Unifeed. So guys, in this video we are going to discuss about that how you are going to fill your SPPU online exam grievance in student profile system. So guys, also guys, for getting such regular updates, do subscribe to our YouTube channel Unifeed. So without any further ado, let's begin. So guys, first of all you need to visit the student profile system on Pune University portal. I will also provide the student profile system link in our video description.
Then you need to log in by using your email ID. You can use your PRN number or you can use your mobile number. Then enter your password. Then you need to enter the CAPTCHA as shown in the image. Then click on the login. Once you click on the login, then you will see that you will be redirected to the student profile system dashboard. Then in action tab you can see there is link for register online exam grievances. Okay, then click on the register online exam grievances. Once you click on the online exam grievances, then so where we are, yeah, so once you click on the this register online exam grievances, then you need to click on the you will see there will in front of your respective subject there is button as add grievances. Okay, so guys, remember that you can submit the grievance only after the 24 hours of your exam time. Okay, so click on the add grievance button. Then there will be one pop-up and you will see in that pop-up the name of your subject is given. Then you need to select the grievance type. Okay, so we will once we click on the select button, then you will see there will be pop-up and you need to select one of the reason is given in this box. So there are lots of options that not able to log in, then logged out, and not able to log in again. Then next, English Marathi version question paper not displayed. Then the image in your question is not displayed properly. Then in your paper there was any wrong question paper displayed. Then unable to submit the answer paper. Then COVID issue, if your family member or if you had any COVID issue on the date of your exam, then you can also submit grievance. And the last one is the overlap with other exam. Overlap with the other exam means suppose on your exam day there was another exam like MPSC, UPSC or any other competitive exam. So on the same date, if the other exam overlap, then you can also submit the grievance in that case. Okay, once you select any grievance type, then you need to in the second field, which is named as enter grievance details. So you need to describe your grievance detail in proper detail, means you need to add your full description about your grievance. Okay, once you fill this both the fields, then you need to click on the save grievance. So once you click on that, then there will be confirmation pop-up. Then you need to confirm that yes, you want to add grievance to this subject. Then click on yes. Okay, once you click on yes, then you will see there will be successful message that exam grievance details saved successfully. So guys, you can see this is how your grievance has been added. You can add your grievance for your particular subject. So you will also see your grievance details here in front of your respective subject. So I hope guys you came to know how you can add grievance for your subject. So guys, for getting such regular updates, please do join our Telegram channel and also follow us on Instagram. And guys, in our Telegram channel we upload the study material, free study material, then free MCQ, then box PDFs. Okay, so the link of the Telegram and Instagram is given in our video description. Thank you.